घरात अलक्ष्मी येईल या भीतीने अनेकजण आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबात भांडण तड्डा करत नाहीत. याचे कारण म्हणजे फक्त अलक्ष्मी. कोण आहे अलक्ष्मी? तर ही आहे देवी लक्ष्मीची मोठी बहीण. काय आहे अलक्ष्मीची कथा ही अनेकांना माहीत नाही, कारण हे नाव आपण केवळ भीतीपोटीच ऐकलेले असते. घरात अलक्ष्मी येऊ नये अशी सर्वांची इच्छा असते, तर आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास असावा, तिची कृपा मिळावी असे प्रत्येकाला वाटते. मग या दोघी बहिणी असून यामध्ये एवढे अंतर का? काय आहे देवी अलक्ष्मीची कथा? कशी झाली देवी अलक्ष्मी प्रकट आणि तिचे लग्न कोणाशी झाले पाहूयात. देवी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. ती अतिशय सुंदर होती. चेहऱ्यावरील तेज अप्रतिम होते. सुखसमृद्धीची, धनसंपत्तीची ती देवी माणिक मोत्यातून आलेली. त्यावेळी भगवान विष्णूने देवी लक्ष्मीशी विवाह करण्याचे ठरवले. मात्र देवी लक्ष्मीची एक मोठी बहीण होती. तिचे नाव होते अलक्ष्मी. अलक्ष्मी देखील समुद्र मंथनातूनच प्रकट झालेली. मात्र समुद्र मंथनाच्या मदिरेतून म्हणजेच दारूतून अलक्ष्मी प्रकट झालेली. त्यावेळी तिचे रूप अतिशय कुरूप होते. अंगावर लोखंडाचे दागिने होते. अंगातून दुर्गंधी येत होती. केस विस्कटलेले. अतिशय विचित्र अवतारातील अलक्ष्मी पाहून सर्वजण स्तब्ध झाले. माता लक्ष्मीने विष्णूजींच्या समोर एक अट घातली. देवी म्हणाली, अलक्ष्मी माझी मोठी बहीण आहे. तिच्या लग्नाशिवाय मी विवाह करू शकणार नाही. हे ऐकून भगवान विष्णू अस्वस्थ झाले. देवी अलक्ष्मीचा विवाह कोणाशी करावा याचा त्यांना प्रश्न पडला, कारण अलक्ष्मीचे रूप पाहून कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. मात्र विष्णूजींनी ऋषी उद्दालक यांना अलक्ष्मीसोबत विवाह करण्यास तयार केले. या दोघांचा विवाह झाला आणि ऋषी उद्दालक हे अलक्ष्मीला घेऊन आपल्या कुटीत जाऊ लागले. मात्र अलक्ष्मीने कुटीत जायला नकार दिला. तिने सांगितले, मी अशा ठिकाणी निवास करते जिथे दारिद्र्य असते, कचरा असतो, भांडणे आणि नकारात्मकता असते. हे ऐकून ऋषी उद्दालक अलक्ष्मीला पिंपळाच्या झाडाखाली बसून तिच्यासाठी निवास शोधायला गेले. अलक्ष्मी झाडाखाली बसून ऋषी उद्दालक यांची वाट पाहू लागली. मात्र ऋषी उद्दालक काही परत आले नाहीत. हे पाहून देवी लक्ष्मीला आपल्या बहिणीसाठी खूप वाईट वाटले. तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणाले, पिंपळाचे झाड हे माझे निवासस्थान आहे. या झाडापाशी देवी अलक्ष्मी राहू शकते असे विष्णूजींनी सांगितले. तेव्हापासून अलक्ष्मीचा निवास पिंपळाच्या झाडाखाली असतो. अलक्ष्मीला आंबट आणि मिरच्या आवडत असल्याने आपण पाहतो घराबाहेर लिंबू मिरची बांधली जाते. याचे कारण म्हणजे अलक्ष्मी घराबाहेरची लिंबू मिरची खाऊनच निघून जावी, घरात येऊ नये. अशा प्रकारे अलक्ष्मी ही नकारात्मक ऊर्जेत राहते, तर देवी लक्ष्मी सुखशांती धनसंपत्तीची देवी आहे. अशी या दोन बहिणींची कहाणी अनोखी आहे.